जाऊरे म्हणून या असला उपास 9 दिवस लागते महाराज. तुमच्या बायकोचं कसं आहे? माझ्या बायकोचा उपास कसा? अरे बरोबर आहे. तुमच्या बायकोचं तर तोंड तर दाखवा. ते फुरका घालते. वहिनी तुमचा मालका मला सांगितलं माझ्या बायकोचं तोंड बघा मग सांगितलंय. त्याला दाखवा की तुमचा. ओ गंगरी बुवा, हा यांच्या बायकोचं तोंड बघण्यासाठी प्रेक्षकाला टाळ्या वाजवायला काय वाजवा. लागतात. असला तोंड आहे, ऐश्वर सारखा तोंड आहे. तुम्ही तोंड बघितलं थांबतच नाही. सगळं खाल्लेलं उलटीच होणार आहे. आवडतो बघा बघितलं कसा आहे यांचा बायको. बघा दात कसा आहे, पिवळा दात. बाथरूमचा फरशी झाले. डोळा बघा बघा किती टेकण आहे बघा. काय पुण्य केले रे बाबा तू. हा बायकोचा उपास सांगतात ना मला. सांगणार की लांड्या धुन सारवण केलं या घरी. धुन सारवण झालं या घरी. घट घालायचा ठरला. नवरत्नाचा बाजार भरलाय ग माझ्या बायकोनं. उपास कसा? आधीच अंगानं काडी मोडी. हात पायीच जात्याल गळून जात्याल. उद्या बसायचं घट म्हणलं की उद्या बसायचं घट म्हणलं की रात्री ठेवलं भगरीचं पीठ म्हणून. जेवण खाऊन तयार राहायचं. 9 दिवस उपवास धरायचा आहे. हा गुस्सा लावला. उपवास आमच्या ड्युटी पार्लर आहे म्हणून ऐका आधी सांगानं काडीमुळे हात पायीचं जाते आलं गळून. लावा की उद्या बसायचं घट म्हणलं की रात्रीच ठेवलं भगरीचं पीठ म्हणून. दूध पाताळ केळला ताळ दूध पाताळ. अरे वा नात कसं आलं या जुळून. होय होय बघ ना कुणाची वाट बया. जावा जावा बसले मिळून. दया ताकावरी ताव मारलाय ग माझ्या चिली मिली वेपर्स पापड्या घेतला कुरकुरीत.
चिली मिली वेपर्स पापड्या घेतल्या तळून कुरकुरीत शेंगदाण्याच्या कुटात मिरची बेटा तू कुत्रा शाबू केलाय चरचरीत काय आमटी केली बटाट्याची आमटी केली बटाट्याची लईच बरबरीत नंद्याला येऊस्तवर खाल्लंय नंद्याला येऊस्तवर खाल्लंय नंद्याला येऊस्तवर खाल्लंय अनबाया झाली गरगरीत राजगिराचा लाडू जिरला ग नवरत्न ऐका याची कहाणी चप्पल नाही पाया बया हिंडती नवानी अशक्तपणाला डॉक्टर आणलं सुरेश मामाने डॉक्टर आणला होय 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 काय तुमच्या बॅबी डॉक्टरांचं काय झालं राम मामा डॉक्टर राम मामा डॉक्टर अशक्तपणाला डॉक्टर आणलं राम मामाने सफरचंदाचा ज्यूस मागती आणि पिती नारळ पाणी राम मामा ज्यूस कसला आणते म्हणजे एक पाणी आणले की बायकोच्या तोंडात भरात सफरचंदाचा ज्यूस मागती आणि पिती नारळ पाणी हर 6 हजार रुपये